उन्हाळा सध्या वाढतोय, अशातच पाण्याच्या माठांची मागणी देखील वाढते। मात्र माठा व्यतिरिक्त इतरही मातीच्या भांड्यांची मागणी वाढताना दिसते। पाहूयात। उन्हाळा आला की पाण्यासाठी मडक्याची मागणी वाढते। असं असलं तरीही मातीच्या भांड्यांची मागणीही वाढतीये। मध्ययुगीन काळात भारतात मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला जायचा। आजही अनेक रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जातो। मातीच्या भांड्यांपासून फक्त हंडी आणि कढई नाही तर ग्लास, बाटली इतरही भांडी तयार केली जातात। धातूच्या भांड्यांऐवजी जर मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला तर किचनला एक वेगळी शोभा येते। आताच्या लोकांना हे स्टीलच्या भांड्यात, अल्युमिनियमच्या भांड्यात खाऊन खाऊन सर्वांना आजार लागले। बहुतेक लोक कॅन्सरने पीडित आहे, बरेच आजार आणि डायबिटीज, बीपी सर्वांचे। आणि पूर्वीच्या लोकांचं नखात दुख नव्हतं, पूर्वीच्या लोकांचे दात मजबूत, डोळे छान होते। आता ह्या सगळ्या हायब्रिड धान्य खाऊन घ्या, स्टीलच्या भांड्यात त्याच्यात खाऊन खाऊन लोकांना बरेच आजार लागलेले। त्याचप्रमाणे इतर धातूंच्या वापरामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते। पण मातीच्या भांड्यातून केलेला स्वयंपाक हा अतिशय रुचकर लागतो। तसंच डायबिटीज आणि इतर आजार असलेल्या लोकांसाठी मातीच्या भांड्यातून केलेलं जेवण हे उपायकारकच ठरतं। दैनंदिन वापरामध्ये मातीच्या भांड्यांचा जो वापर केला तर येणारे व्हायरल इन्फेक्शन, थ्रोट इन्फेक्शन, डायजेशनचे जे संबंधित निगडित आजार आहे ते मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्यामुळे होणार नाही। त्यामुळे स्टेनलेस स्टील, जर्मेल या भांड्यांऐवजी दैनंदिन जीवनात आपण मातीच्या भांड्यांचा वापर करावा। मातीच्या भांड्याचे हे फायदे मालेगावातील लोकांना कळाले, त्यामुळे इथले अनेक लोक मातीच्या भांड्यांची मागणी करतायत। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।